नमस्कार, मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते। आज आपण एक नवीन नाश्ता बनवूया। 1 वाटी फव्यापासून आणि 1 वाटी रव्यापासून असं पातळ फवं घेतलेत मी 1 वाटी। अशा पद्धतीने आपण फवं घेतलेत बघा। आणि 1 वाटी रवा घेतलाय। हा रवा पण जाडसर आहे, बारीक नाही। आता फवं मी पाणी घालून स्वच्छ धुवून नितळून घेतलेला आहे आणि रवा आपण घालूया त्याच्यामध्ये। रवा घातल्यानंतर आपण 1 वाटी पाणी घालणार आहे बघा। थोडं थोडं पाणी करून मिक्स करून घेऊया। अशा पद्धतीने आपण आता मिक्स करून घेतले बघा। आता झाकण ठेवून आपण 10 मिनिटं ठेवूया। तुम्ही बघू शकता आता आपला रवा किती फुललाय बघा, डबल झालाय फवन रवा। आपल्याला जास्त पाणी पण नाही घातलं, आपण 1 वाटीच घातलं होतं। आता आपण सर्व ही मिक्सर मध्ये घालून घेऊया भांड्यामध्ये मिक्सरच्या। आणि 1-2 एकदाच फिरवून घ्यायचं आपल्याला, जास्त वेळ फिरवायचं ना, लगेच बारीक होते। 1 चमचा मीठ घातले, चवीपुरतं मीठ घालूया। खायचा सोडा घालूया आपण। झटपट आपण नाश्ता बनवतो ही बघा, म्हणून आपण खायचा सोडा थोडा वापरलाय। 1 वाटी पाणी घातले आणि मिक्सर मध्ये मी फिरवून घेतले बघा। हलकं फुलकं बॅटर आपलं तयार झालंय। जसं आपण इडलीला डोशाला बनवतो तसं झालंय बघा। बघू शकताय कसं बॅटर झालंय आपलं, हलकं फुलकं। आता मिक्सरच्या भांड्यात आपण पाणी घालूया आणि थोडंसं पाणी आपण धुवून घेऊया ते भांडं आणि त्याच्यावर ओतूया। परत मिक्स करून घेऊया आपण। मिक्स करून घेऊया। अशा पद्धतीने आपलं बेटर तयार झालंय बघा नाश्ता बनवण्यासाठी। तर पॅनला आपण तेल लावून घेऊया। सगळीकडे असं तेल लावून घ्यायचं। आता तव्यामध्ये सोडूया, फुलपात्र भरून घेऊया। पसरवून सोडायचं। खूप टेस्टी नाश्ता होतोय, तुम्ही एक खाल्लं तर पोट भरणार आहे असा नाश्ता आपला तयार होतोय बघा। रव्यापासून आणि पोह्यापासून आपला नाश्ता तयार होतोय। 1 मिनिटभर आपण झाकण ठेवूया आणि वाफ काढून घेऊया। वाफलून निघते बघा आपलं, ती जाळीदार झालाय बघा। पटकन असं पॅनला चिटकत नाही, निघतोय। अशा पद्धतीने सर्व करून घेतलं बघा। जाळी किती आले आणि असं आपण एका पुरण वाटायच्या चाळणीत काढून घ्यायचं, अजिबात एकाला एक चिटकत नाही। आणि खायला म्हणतात लहान मुलापासून वयस्कर माणसं सुद्धा खाऊ शकतात, इतका मऊ लुसलुशीत झालेला आहे। अजिबात वातट नाही, कडक नाही। आपण खोबऱ्याची चटणी बनवून घेतली डाळवं टाकून, खूप चवीला तर मस्त लागतो ही नाश्ता। चटणी सोबत तुम्ही खोबऱ्याची बनवा, शेंगदाण्याची बनवा। धन्यवाद, बाय बाय।